नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th क्लाससाठी मॅथमॅटिक्स पार्ट 1मधील फर्स्ट युनिट लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स पाहणार आहोत. हा या धड्यावरील पहिला व्हिडिओ असेल. पुढील व्हिडिओमधील तुम्हाला या धड्यातील पुढील भाग शिकायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया. पेज नंबर 1वर लेटस रिकॉल हे पॉईंट मिळेल तुम्हाला पाहायला. यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स याची व्याख्या विचारलेली आहे. ती अशाप्रमाणे आहे. an equation which contains two variables and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in two variable. याचा अर्थ असा की ज्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असतील आणि त्या इक्वेशनमधील व्हेरिएबल असणाऱ्या टर्मची डिग्री 1 असेल त्यावेळेस त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणतात. ह्याचं एक्सप्लेनेशन मी पुढे एक्झाम्पल घेऊन सांगेल. थोडंसं पुढे पाहूया. थोडीशी माहिती आहे. ax plus by plus c equal 0 is a general form of linear equation to variables. म्हणजे हे या स्वरूपात जर इक्वेशन मिळेल तुम्हाला एखादं पाहायला की ज्यामध्ये हे स्ट्रक्चर असेल पाहायला लाईक दिस ax plus by plus c equal 0. अशा स्वरूपात जर एखादं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळालं असेल तर त्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतात. मग आता इथं ए बी सी जे आहेत ना हे आहेत रिअल नंबर्स. ओके. आणि एक्स आणि वाय इथं लिहिलं नाही आहे. एक्स आणि वाय हे जे आहेत ना हे आहेत व्हेरिएबल्स. एक्स अँड वाय आर दी टू व्हेरिएबल्स. ए बी सी आर दी numbers, that is the real numbers. And one more thing is a and b are not equal to 0 at the same time. Is it clear? Now let us take one example. The general form of equation 3x equal to 4y minus 12 is. आता हे जे इक्वेशन इथं लिहून दिलेलं आहे हे जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं नाही आहे. जनरल फॉर्म कसा असतो ते इथं मी तुमच्यासमोर अगोदर मेन्शन केलेलं आहे. हे या स्वरूपात असते. म्हणजे या स्वरूपात काय खास आहे लक्षात घ्या. एक्सची टर्म अगोदर असते, नंतर वायची टर्म आणि नंतर ही कॉन्स्टंट टर्म सीची टर्म आणि पलीकडे इक्वलच्या पलीकडे 0 असतो. अशा रिप्रेझेंटेशनला आपण जनरल फॉर्म असं बोलतो. आता हे जे इक्वेशन तुम्हाला इथं दिसत आहे हे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, परंतु हे जनरल फॉर्ममध्ये नाही आहे. म्हणजे याला मला असं लिहून घ्यावं लागेल. जेव्हा मी या इक्वेशनला या पद्धतीनं लिहिणार आहे त्यावेळेस ते जनरल फॉर्ममध्ये आहे असं म्हटलं जाईल. मग इथं काय करणार, हे 4y आणि हे 12 हे दोन्ही नंबर मला पक्षांतरात इकडे आणावे लागतील. म्हणजे हे असं दिसेल. 4y पॉझिटिव्ह होता, इकडे आल्यावर तो निगेटिव्ह झाला आहे आणि -12 होता तो पण इकडे आल्यावर +12 झाला आहे. म्हणजे हे जे स्ट्रक्चर इथं तयार झालेलं आहे आत्ता हे आहे जनरल फॉर्ममध्ये लिनियर इक्वेशन जे दिलं होतं. डेफिनेशनमध्ये मी सांगल्यानुसार इथं सांगलं होतं मी तुम्हाला की द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. म्हणजे काय हे समजून घ्या इथल्या एक्झाम्पलवरून. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन जे की लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे याच्यात 3 टर्म आहेत. कोणत्या कोणत्या टर्म्स आहेत मी तुमच्यासमोर इथे दाखवत आहे. दिस इज वन टर्म, दिस इज सेकंड टर्म अँड दिस वन इज थर्ड टर्म. मग या 3 टर्ममध्ये 2 टर्म अशा आहेत की ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल आहे. मीन्स दिस वन अँड दिस वन. ह्या 2 टर्म्स अशा आहेत की ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल आहे. मग त्याने हे सांगलं बघा टर्म्स कंटेनिंग व्हेरिएबल्स. नाव हिअर चेक ते टर्म्स कंटेनिंग व्हेरिएबल म्हणजे अशा टर्म्स की ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल आहे. आता ही जी टर्म आहे ओनली 12 नंबर जो लिहिलेला आहे, येस इट इज अ टर्म बट इट डझंट कंटेन व्हेरिएबल. म्हणजे या 2 टर्म आहेत अशा की ज्यांच्यामध्ये व्हेरिएबल आहे. मग या टर्मची डिग्री चेक करा. आता डिग्री कशी चेक करतात हे आपण लास्ट इयर पाहिलं असेल. तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही हे ओळखू शकता की याची डिग्री कशी चेकआउट करायची या टर्मची. या टर्ममध्ये जेवढे व्हेरिएबल आहेत त्यांचा पॉवर चेक करायचा आणि तो पॉवर म्हणजे त्या टर्मची डिग्री असते. मग इथं एक्स व्हेरिएबल आहे याचा पॉवर काय आहे इथं 1 म्हणून या टर्मची डिग्री काय आहे 1.
इथं पण 4y, इथं व्हेरिएबल आहे y, वायचा पॉवर काय आहे इथं 1, म्हणून या -4y या टर्मची डिग्रीसुद्धा इथं काय बनते 1. म्हणून इथं व्हेरिएबल असणाऱ्या दोन टर्म्स आहेत आणि दोन्ही टर्मची डिग्री काय आहे 1. म्हणून या इक्वेशनला मला काय म्हणावं लागेल, इट इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. हे क्लिअर झालं का? या शब्दाचा अर्थ काय? डिग्री ऑफ इच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. या शब्दाचा अर्थ तुम्हाला इथं कळाला असेल की प्रत्येक व्हेरिएबल असणाऱ्या टर्मची डिग्री 1 असावी, त्यावेळेसच ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हटलं जाते. इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला त्याच पेजवर, पेज नंबर 1वर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी फॉलोइंग टेबल म्हणून ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. आता तुम्हाला हे जर डेफिनेशन कळालं असेल लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल काय असतो, त्याचं स्टँडर्ड फॉर्म काय होतं किंवा जनरल फॉर्म काय होतं हे कळालं असेल, आणि मी सांगलेली आत्ताची महत्त्वाची गोष्ट की व्हेरिएबल असणाऱ्या टर्मची डिग्री 1 असावी, 1पेक्षा जास्त नसावी, त्यावेळेस त्याला लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल असं संबोधलं जातं. मग इथे एक ॲक्टिव्हिटी सांगली, त्याने काही इक्वेशनची लिस्ट दिलेली आपल्याला, 7 इक्वेशन दिलेत आणि या साईडला प्रश्न विचारला आहे की हे जे इक्वेशन्स आहेत ते लिनियर इक्वेशन्स आहेत का, दोन व्हेरिएबलमधले असतील तर ते यस लिहायचं, नसतील तर नो लिहायचं. यस नो अशा प्रकारे इथं आपल्याला त्याचे आन्सर्स द्यायचे आहेत. चला तर मग पाहूया. फर्स्ट इक्वेशन जे दिलं आहे त्यांनी 4m + 3n = 12. इथं mn हे व्हेरिएबल आहेत आणि mचा पण डिग्री इथं पॉवर काय बनतो 1. काही नाही म्हणजे पॉवर 1 असतो, लक्षात ठेवा, काही नाही म्हणजे पॉवर 1 असतो. इथं 1 आहे आणि इथंही 1 आहे. सो इट इज अ लिनियर इक्वेशन. स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे हे. -12 इकडं आल्यावर -12 होईल, मग ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये होईल. आपल्याला इथं स्टँडर्ड फॉर्म लिहायला नाही सांगितलं आहे, फक्त चेक करायला सांगितलं की ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे अथवा नाही. ठीक आहे. मग आपण फक्त एवढं पाहिजे की व्हेरिएबलच्या टर्म्स जे आहेत त्यांचे इंडायसेस म्हणजे त्याचे पॉवर 1 असले पाहिजे, म्हणजे डिग्री 1 असावी त्यांची, त्यावेळेस त्यांना लिनियर इक्वेशन्स असं म्हणायचं. म्हणून इथं यस लिहिल्या गेले. आता सेकंड जे पहा, दुसरं इक्वेशन काय आहे, इथं पहा ही एक टर्म आहे 3x². आता याच्यामध्ये x हा व्हेरिएबल आहे, परंतु त्याचा पॉवर काय दिसतो इथं 2 दिसतो, आणि आपल्याला काय सांगितलं गेलं की प्रत्येक टर्मची डिग्री 1 असावी. इथं डिग्री 2 दिसते, या टर्मची पहिल्या टर्मची डिग्री 2 दिसते, म्हणून हे लिनियर इक्वेशन नाही. न तिसरं पहा, इथं काय व्हेरिएबलला पाहायचं आहे आपल्याला, विचार करायचा आहे व्हेरिएबलचा, आणि 2 व्हेरिएबल असले पाहिजे. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स पाहायचं आहे आपल्याला. इथं होते वरती 2 व्हेरिएबल्स, इथं पण आहेत का पहा, एक्स आणि वाय, आणि पॉवरला काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे या दोन्ही टर्म्सची डिग्री 1 आहे, म्हणून हे सुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनेल. चला 4 नंबरचं इक्वेशन पहा. इथं काय दिसते पहा, 0x + 6y - 3 = 0. इथंही पाहिलात तर तुम्ही, हा 0x किंमत का होईल, फायनली मल्टिप्लाय केल्यावर हे 0 होऊन जाईल, म्हणजे इथं व्हेरिएबल x हा राहणार नाही, म्हणजे इथं राहील कोण, फक्त 6y - 3 = 0. म्हणून हे ही लिनियर इक्वेशन आहे, परंतु 2 व्हेरिएबलमधलं नाही आहे, एका व्हेरिएबलमधलं. आपल्याला त्यांनी काय विचारले, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल विचारले. इथं व्हेरिएबल x हा कोएफिशियंट 0 असल्या कारणानं एलिमिनेट होऊन जाईल, त्यामुळं राहील कोण, y व्हेरिएबल राहील. म्हणून हे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलमधलं नाही. इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके. 5वं इक्वेशन पहा, 0.3x + 0y. आता इथंही तशीच अवस्था झाली, yचा कोएफिशियंट 0 आहे, म्हणून y हा व्हेरिएबल इथून एलिमिनेट होऊन जाईल, व्हेरिएबल x एकटाच राहील, म्हणून 2 व्हेरिएबल इथं राहणार नाहीत, म्हणजे हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स नाही. आणि पुढचं 6वं समीकरण पहा. इथं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चेक करायचं आपल्याला. 2 व्हेरिएबल आहेत, परंतु या एक्सला, ह्या इक्वेशनला मी थोडंसं तुमच्यासमोर असं मांडून दाखवतो की नेमकं होतं आहे काय. थोडंसं इथं ऑब्झर्व करा. व्हेरिएबल छेदामध्ये आहे, इथे डिवाईडमध्ये आहे, त्याला अंशात न्या. म्हणजे मी प्रयत्न काय करतो, याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचा प्रयत्न करतो. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलं तर हा एक्स वर गेल्यावर त्याचा पॉवर होतो निगेटिव्ह, प्लस हिअर ऑल्सो 5y to the power -1 = 4. म्हणजे हे इक्वेशन मी फक्त असं कन्वर्ट केलं आहे, मी फक्त लिहिलं आहे तसं. ठीक आहे. मग चेक करा इथं व्हेरिएबल x आणि y याचे पॉवर्स काय आहेत किंवा डिग्री काय आहेत, तर -1 आहेत इथं ते. त्यामुळं या इक्वेशनला आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं
सांगता येणार नाही. इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कारण कळालं का? कारण इथं व्हेरिएबलची पॉवर 1 असायला पाहिजे होती, इथं -1 दिसत आहे म्हणून. आणि लास्ट समीकरण 7 नंबरचं पहा. 4xy - 5y - 8 = 0 हे जे समीकरण दिलं आहे, इथे चेक करा. इथे आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला अशी अवस्था मिळेल की इथं व्हेरिएबल x आणि y एका आहेत, दोन व्हेरिएबल x आणि y, परंतु या टर्म्स, पहिली टर्म, 3 टर्म आहेत इथं, 1 2 3, इथे कॉन्स्टंट टर्म आहे. व्हेरिएबलच्या टर्म आहे, ही एक आहे, व्हेरिएबलची टर्म ही एक आहे आणि ही एक आहे. दोन व्हेरिएबल कंटेन करणाऱ्या टर्म आहेत. आपल्याला डेफिनेशन काय सांगते? व्हेरिएबल कंटेन करणाऱ्या टर्मची डिग्री 1 असावी. मग -5y इथं डिग्री काही नाही आहे, म्हणजे पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे व्हेरिएबल वायचा पॉवर 1 आहे. ओके, या टर्मची डिग्री 1 झाली. मग ह्या टर्मची डिग्री चेक करा. आता अशा टर्मची डिग्री कशी करतात की जिथं व्हेरिएबल्स मल्टिपलमध्ये असतात, गुणाकारात असतात. मग त्यावेळेस कसं काढतात? इथं व्हेरिएबल्सचा पॉवर एक्सचा 1 आहे आणि वायचा पण 1 आहे, तर या टोटल टर्मची डिग्री 1 + 1 2 बनते. हे लक्षात ठेवा. गुणाकारात असतील तर त्याची पॉवरची बेरीज होत असते, घातांकाच्या नियमासारखं. म्हणून इथं 1 + 1 2 झाला, म्हणून या टर्मची डिग्री झाली 2. आणि आपल्याला म्हणून इथं 2 डिग्री चालणार नाही. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये काय सांगलं जाते? प्रत्येक टर्मची जिथं व्हेरिएबल असतो त्याची डिग्री 1 असावी. इथं आली 2, म्हणून हे 7वं समीकरणसुद्धा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. ठीक आहे. पुढे टायटल आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन या शब्दाचा, या टायटलचा अर्थ अगोदर समजून घेऊया. When we think about two linear equations in two variables at the same time, they are called simultaneous equation. जेव्हा आपण दोन लिनियर इक्वेशन विचारात घेतो, दोन व्हेरिएबल मधले, इथं सांगितलं बघा, टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स ॲट अ सेम टाइम, एकाच वेळेस आपण दोन चलातील रेषीय समीकरण जेव्हा विचारात घेतो त्यावेळेस त्याला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं संबोधतात. लक्षात येईल का डेफिनेशन? कळेल तुम्हाला. मी काही एक एक्झाम्पल सांगल्यावर कळेल लगेच. लास्ट इयर वी लर्न टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय इलिमिनेटिंग वन व्हेरिएबल. इलिमिनेशन मेथड आपण लास्ट इयर शिकली. त्या मेथडचं इथं रिवाईज करायचं आहे आपल्याला. त्याच्यावर काही गणितंसुद्धा सोडवायला दिलेले आहेत. लेट अस रिवाइज इट. ती मेथड आपण रिवाईज करून घेऊया. मला इथे एक गोष्ट सांगायची तुम्हाला. कोणती? हे डेफिनेशनचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो मी तुमच्यासमोर एक्झाम्पल देऊन. काय बोलतो मी इथं? जेव्हा आपण दोन लिनियर समीकरणं, लिनियर इक्वेशन्स टू व्हेरिएबलमध्ये कन्सिडर करणार आहोत एकाच वेळेस, त्यावेळेस त्याला सायमल्टेनियस म्हणतात. मी एक समीकरण कन्सिडर करतो तुमच्यासमोर. लेट अस सपोज दॅट 2x + 3y - 5 = 0 हे एक समीकरण मी तुमच्यासमोर कन्सिडर केलं. आणखीन एक समीकरण कन्सिडर करा. 2 घ्यायचेत आपल्याला. लक्षात घ्या, किती घ्यायचेत आपल्याला? 2 समीकरणं कन्सिडर करायचे. मी एक कन्सिडर केलं आता सध्याला. आणखीन एक कन्सिडर करतो. 5x - y + 2 = 0. आता हे जे दोन कन्सिडर केलेत, इथं दोन्ही व्हेरिएबल्स, दोन्ही इक्वेशनमध्ये व्हेरिएबल तेच आहेत, सेम व्हेरिएबल आहेत. लक्षात घ्या. व्हेरिएबल इथं एक्स आणि वाय, तर इथं पण एक्स आणि वायच असावा. इथं एक्स वाय आणि खाली ए बी किंवा एम एन नाही घ्यायचे. एकाच व्हेरिएबल पेअरमधले, एकाच व्हेरिएबलच्या पेअरसाठी दोन समीकरणं लिहिलेत मी, 1 आणि 2. आणि या दोघाला एकदाच विचारात घेऊन जर मी एखादं सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करत असेल, एखादी सिच्युएशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर या दोघांना मला काय म्हणावं लागेल त्यावेळेस? सायमल्टेनियस इक्वेशन. लक्षात येते का? दोन समीकरण घ्यायचे, दोन व्हेरिएबलमधले, परंतु ॲट ए टाईम, ॲट द सेम टाईम एकदाच विचारात घ्यायचेत आपल्याला त्यांना. आपण त्याचा विचार एकदाच करत असेल त्यावेळेस त्यांना सायमल्टेनियस समोरलं जाते. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. तर मग चला पुढे जाऊया. रिवाईज करायला सांगलेले काही गणितं तुम्हाला आहेत. सॉल्व एक्झाम्पल करायला सांगितलेलं आहे, ते इथं मी सोडून दाखवते तुमच्यासमोर. चला लक्ष द्या. कोणती मेथड करायची सांगितली आपल्याला? इलिमिनेशन मेथड. म्हणजे एका व्हेरिएबलला एलिमिनेट करायचं. इलिमिनेटचा अर्थ काय होते?
काढून टाकणे, निरसन करणे असं म्हणतात त्याला मराठीमध्ये, निरसन करणे. चला तर मग ही मेथड तुमच्यासमोर ह्या दोन समीकरणाला मी त्या 9वीच्या मेथडनं सोडून दाखवत आहे. समोर काळजीपूर्वक लक्ष द्या. ते दिलेले समीकरणाला आपण नंबरिंग करून घेऊया सुरुवातीला. लेट दिस इक्वेशन इज अ इक्वेशन नंबर 1 and the second one is equals to 2. We call it as equation number 2. ओके, म्हणजे आपल्याला पुढे पुढे ह्या समीकरणाला इक्वेशन 1 2 असं संबोधता येईल. पुन्हा पुन्हा ते समीकरण लिहायची आवश्यकता नसावी. आता मग इथं विचारात घेऊया की कोणातरी एका चलाला, व्हेरिएबलला इथं इलिमिनेट करायचं आहे. कोणालाही एकाला करू शकता तुम्ही, एक्सलाही करू शकाल किंवा वायलाही हे इलिमिनेट करू शकता. परंतु इलिमिनेट करणं म्हणजे त्याला काढून टाकणं. काढून टाकण्यासाठी त्यांचे सहगुणक समान असावे लागतात. दोन्ही समीकरणामध्ये ज्या व्हेरिएबलला तुम्ही इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करताय किंवा विचार करताय त्या व्हेरिएबलचे सहगुणक समान असावेत, त्यावेळेस ते इलिमिनेट होतात. आता इलिमिनेशन करण्याच्या दोन मेथड आहेत. एक तर इक्वेटिंग कोएफिशियंट, लक्षात येत असेल तुमच्याला, हे रिव्हिजन चाललंय. इलिमिनेशन करण्याच्या दोन मेथड आहेत. एक मेथड आहे इक्वेटिंग कोएफिशियंट आणि दुसरी मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. या दोन्ही मेथडनं आपल्याला एखाद्या व्हेरिएबलला इलिमिनेट करता येते. ठीक आहे, चला मग आपण कोणत्यातरी एका मेथडनं हे गणित तुम्हाला सोडून दाखवेल. चला तर मग सोडून पाहूया. आता इथं मी इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड अगोदर तुमच्यासमोर सांगणार आहे. मग आपण व्हेरिएबल वायला एलिमिनेट करायचं ठरवलं आहे. तर व्हेरिएबल वायचा इथला सहगुणक आहे 3 आणि इथला सहगुणक आहे 1. मग त्या दोघांनाही, दोन्ही व्हेरिएबल्सला मला सहगुणक समान ठेवायचे आहेत. मग त्यासाठी इक्वेशन 2 मध्ये मी काय करणार आहे, वायचा सहगुणक इथं 3 आणणार आहे. मग 3 आणण्यासाठी मला इक्वेशन 2ला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. ते असं मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 काय होईल पहा. मग आता इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करा 3 ने, 9x प्लस 3y इक्वल टू 6. याला इक्वेशन 3 बोलूया आपण. आता मग इक्वेशन 1 आणि 3 या दोघांमध्ये वायचे सहगुणक चेक करा. इथं 3 आहे, इथं पण 3 आहे. साईन विचारात नाही घेत मी, फक्त नंबर विचारात घेतो. तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे विचारात नाही घेत. आता मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारात घेतलं तर इथं मला त्यांची ॲडिशन करावं लागेल. म्हणजे इथला +3 आणि इथला -3 कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे मी काय करणार, ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3 या दोघांची बेरीज करा. therefore 5x minus 3y equals to 8 and here 9x plus 3y equals to 6. ॲडिशन चालली, चेक करा. हे -3y आणि हा +3y हे दोन्ही काय होऊन जातील, इथे कॅन्सल होऊन जातील. पहा, हे दोन टर्म्स कॅन्सल होतात आणि इथं बेरीज होणार आहे आणि कॅन्सल होतील. आणि इथं त्या दोन्ही टर्म्स काय होतील, कॅन्सल झाल्याच्या नंतर हे 5x प्लस 9x यांची बेरीज होईल. इट इज 14x हिअर अँड इथं यांची बेरीज झाली ही 14. मग आता इकडे एक्सची किंमत काढता येईल मला. हा 14 कॅन्सल, सो x इक्वल्स टू 1. म्हणजे एक किंमत आपल्याला इथं कळाली, कोणती, x इक्वल्स टू 1. डन. आता ही x इक्वल्स टू 1 जी किंमत आहे ना इक्वेशन 1 किंवा 2
कोण्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायचं आणि उरलेल्या व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल वायची किंमत काढूया आपण. मी इथं इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करतो. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. देअरफॉर ठेवा इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 कुठं आहे हे चेक करा. इथे या ठिकाणी मला सबस्टिट्यूट करायचं आहे. एक्सची किंमत 1 ठेवा. इथं x 3 इंटू एक्स होता, तर 3 इंटू 1 प्लस वाय इक्वल्स टू 2. 3 इंटू दॅट इज 3 आणि 3 पक्षांतरात तिकडे पाठवा. देअरफॉर वाय इक्वल्स टू 2 मायनस 3 इक्वल टू -1. म्हणजे वायची किंमत काय मिळाली मला? वाय इक्वल टू -1. सो दिस इज द इक्वेशन व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल वाय. म्हणजे याला आपण सॉल्व केलं. म्हणजेच काय सॉल्व करणं म्हणजे दिलेल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलच्या किमती काढणं. देअरफॉर एक्स कॉमा वाय ऑर्डर पेअरच्या स्वरूपात लिहितोय मी. -1 कॉमा -1 is the solution of given simultaneous equations. ओके. कोणती मेथड इथं आपण पाहिली? इलिमिनेशन मेथड. बट कोण्या पद्धतीनं गेलो आपण? इक्वेटिंग कोएफिशियंट. कोणता कोएफिशियंट इक्वेट केला मी? व्हेरिएबल वायचा. हे इथं चेकआउट करा तुम्ही. हिअर व्हेरिएबल वायचे कोएफिशियंट्स आपण इक्वेट केले आणि मग तो इलिमिनेट झाला. पुढचं एक्झाम्पल पाहूया. थ्री एक्स प्लस 2y इक्वल्स टू 29 आणि 5x मायनस वाय इक्वल टू 18. आणि हे जे गणित दिले हे ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात पूर्ण करायला सांगितलेलं आहे. आपण करायला सांगितले आपल्याला. चला तर मग ही ॲक्टिव्हिटी म्हणजे इथं जे ब्लँक बॉक्सेस दिसतात आपल्याला, याला आपल्याला फिल करायचं आहे प्रॉपर. इथं जे माहिती भरायला सांगितले नंबर्स व्हेरिएबल्स ते इथं लिहायचे आहेत. चला तर मग विचारात घेऊया. इक्वेशन 1 काय फर्स्ट दिलेलं आहे 3x प्लस 2y इक्वल टू 29. याला इक्वेशन 1 म्हटलं आहे. आणि 5x मायनस वाय इक्वल टू 18 याला इक्वेशन 2 म्हणूया. लेट अस सॉल्व द इक्वेशन बाय इलिमिनेटिंग वाय. मग काय इलिमिनेट करायचं ठरवलं त्यांनी? व्हेरिएबल वायला इलिमिनेट करायचं ठरवलं आहे. व्हेरिएबल कोणताही करू शकता तुम्ही. एक्सला इलिमिनेट करू शकता, वायला आपल्या मनावर आहे ते. ज्याचे सहगुणक समान आहेत त्याला इलिमिनेट करा किंवा सहगुणक समान करून पुन्हा त्याला इलिमिनेट करू शकता. इथं इलिमिनेट करायचं त्यांनी सपोज केलं आहे की वायला इलिमिनेट करूया. फिल सुटेबली दी बॉक्सेस बिलो. आणि हे सगळे खालचे बॉक्सेस व्यवस्थितपणे पूर्ण भरा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2. इक्वेशन 2ला 2 मल्टिप्लाय केलं. का केलं असेल? आपल्याला कोणता व्हेरिएबल इलिमिनेट करायला सांगितलं आहे? व्हेरिएबल वाय ठरवलं आहे आपण. वाय व्हेरिएबलला इलिमिनेट करायचं. मग इक्वेशन 1 मध्ये वायचा कोएफिशियंट कोण आहे चेकआउट करा. वायचा कोएफिशियंट आहे 2. मग इक्वेशन 2 मध्ये पण वायचा कोएफिशियंट काय असावा? 2 असावा. म्हणून इक्वेशन 2ला इक्वेशन 2ला वायच्या ठिकाणी कोएफिशियंट 2 यावा यासाठी कशानं मल्टिप्लाय करायचं ठरलं आहे? मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2. ठीक आहे. म्हणून ते इक्वेशन काय बनेल? आता इक्वेशन 2ला मल्टिप्लाय करा. इथं काय येईल बघा? प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायला आपल्याला. इक्वेशनला मल्टिप्लाय करणं म्हणजे प्रत्येक इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करणं. म्हणून 5x ला मल्टिप्लाय इथं काय येईल हो अंक? इथं काय अंक येईल? 2. इथं ये बा हे -y. या -yला पण मल्टिप्लाय काय करावं लागेल आपल्याला? 2. प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय. 18 होता लास्ट टर्म. या 18ला सुद्धा 2 न मल्टिप्लाय करायचं. म्हणजे आपण प्रत्येक टर्मला 2 न मल्टिप्लाय केलं. मग आता मल्टिप्लाय कंप्लीट करा. 5 इंटू दॅट इज 10 आणि एक्सला x 10x. हे मायनस y इंटू 2 दॅट इज 2y and equals to 18 into 2 that is 36. Call it equation 3. Let us add the equation 1 and 2.
इथं लक्षात घ्या ॲड केलं आहे त्यांनी इक्वेशन 1 आणि 2ला इक्वेशन 1 आणि 3ला ॲड केलं आहे. ॲड का केलं हे लक्षात घ्या. ॲड किंवा काही वेळेस सबस्ट्रॅक्टसुद्धा करावं लागते. याच्यामध्ये एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा. जेव्हा आपण जे व्हेरिएबल एलिमिनेट करायचं ठरवतो त्यावेळेस सुरुवातीला त्याची कोएफिशियंट समान करून घ्यायचे आणि जर ते कोएफिशियंट अपोजिट साईनचे असतील, अपोजिट साईन म्हणजे पॉझिटिव्ह एक असेल आणि दुसरा नेगेटिव्ह असेल, त्यावेळेस त्या इक्वेशन्सला काय करायचं आहे, ॲड करायचं. ओके. आणि जर जे व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करायला ठरवलं आहे आपण त्याचे साईन सेम असतील, सेम साईन अपोजिट नाही आहेत, सेम साईन असतील दोन्ही व्हेरिएबलचे, दोन्ही इक्वेशनमधल्या व्हेरिएबलच्या टर्मचे, म्हणजे दोन्ही प्लस प्लस तर असावेत और दोन्ही मायनस मायनस असावेत. अशा केसमध्ये काय करायचं, त्या दोन इक्वेशनला काय करायचं आहे, सबस्ट्रॅक्ट करायचं. हे एक ट्रिक लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला इथं ॲड करायचं की सबस्ट्रॅक्ट करायचं हे लक्षात येईल. आता इथं काय होईल, ॲड का झालं मग पहा. इक्वेशन 1 आणि 3मध्ये हे आहे इक्वेशन 1 आणि आपण व्हेरिएबल कोणता एलिमिनेट करायचं ठरवलं आहे, वायला, आणि हे बाई इक्वेशन आहे 3. चेक करा या दोन्ही इक्वेशनमध्ये वायचे कोएफिशियंट्स 2, इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. आणि आता चेक करा ते अपोजिट साईनचे आहेत की सेम साईनचे आहेत. बघा इथला 2 पॉझिटिव्ह आहे आणि इथला 2 निगेटिव्ह आहे, म्हणजे प्लस मायनस अपोजिट साईनचे आहेत. मग मी काय सांगले, अपोजिट साईन असेल तर त्यावेळेस काय करायचं असते, ॲड करायचं असते. म्हणून इथं काय केलं गेलं, लेट अस ॲड इक्वेशन 1 अँड 3 असं लिहिलं गेलं. क्लिअर झालं का हे. जर का हे इथं +2y आणि इथं पण +2y राहिलं असताना तर मग त्यावेळेस आपण त्या दोघांना काय केलं असतं, सबस्ट्रॅक्ट केलं असतं. सेम साईनचे असतील ना त्यावेळेस सबस्ट्रॅक्ट, अपोजिट साईनचे असेल त्यावेळेस ॲड. समोर लक्षात द्या. आता मग चला ॲड करताना इक्वेशन 1 लिहिलं आहे वरती अगोदर आणि इक्वेशन 3 आहे म्हणून ही इक्वेशन लिहावं लागेल मला. इथं मी लिहित आहे 10x, हे मायनस, हा मायनस 2y, हा 2y लिहिला इथं आणि पलीकडे हे 36. ॲड करतोय आपण. कमान हे +2y आणि हे -2y निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅन्सल होतात, म्हणजे ते कॅन्सल झाले. हे झालं वायचं इलिमिनेशन इथं कंप्लीट. मग आता हे 3x आणि +10x किती झाले, 13x. आणि इकडे किती झाला, हा टोटल केली तर इथली 65. ओके. मग आता हे कॅन्सलेशन केला, 13 भाग दिला या 65ला तर 5 जातो, 5चा भाग जातो, तो x = 5. ठीक आहे. पुढचा भाग पहा. एक्सची किंमत जी 5 आलेली आहे ही किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन 1 काय आहे, इथं लिहिलं आहे बघा, 3x + 2y = 29. या इक्वेशनमध्ये एक्सची किंमत 5 ठेवायची आणि y ह्या व्हेरिएबलची किंमत काढायची बाकी आहे ती काढून घेऊया. चला मग ठेवलं आहे. देअरफॉर x इंटू एक्सची किंमत ठेवा इथं किती आहे, 5, म्हणून या बॉक्समध्ये अंक येईल 5 + 2y = 29 ॲज इट इज. आता हे मल्टिप्लाय कंप्लीट करा. 3 × 5 इज 15, 15 + 2y = 29. आपल्याला काढायचं y, ती 2y ची टर्म इकडेच राहू द्या आणि 15ला तिकडे पक्षांतरात पाठवा. तो पॉझिटिव्ह आहे 15, तिकडे जाऊन नेगेटिव्ह 15 होईल. ते 29 - 15 हाऊ मच इट इज, 14. आणि ह्या 2 कॅन्सल करा 14ला, तर आन्सर काय मिळेल, 7. करेक्ट. सो x, y, दॅट इज एक्सची किंमत आलेली ती 5 आणि वायची किंमत आत्ता आपण इथं काढली ती 7. सो 5, 7 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ही ॲक्टिव्हिटी इथं कंप्लीट झाली. पुढचं एक सॉल्व एक्झाम्पल पाहूया. दिलेले 2 समीकरण आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणता येईल यांना आपल्याला. सुरुवात करतोय मी. 15x + 17y = 21. इक्वेशन 1 म्हणूया याला. अँड 17x + 15y = 11.
लक्षात घ्या, ही रिव्हिजन एक्सरसाइज चालली किंवा हे जे गणितं मी तुमच्यासमोर सोडून दाखवते असे गणितं तुम्ही लास्ट इयर शिकलात. चला, असं गणित आठवत असेल तुम्हाला, ह्याच्यात एक ट्रिक आहे. अशा प्रकारच्या गणिताला सोडवण्यासाठी एक विशिष्ट मेथड किंवा विशिष्ट पद्धतीनं जावं लागेल आपल्याला. काय आहे याच्यातली ट्रिक? एक्स आणि वायचे जे कोएफिशियंट असतात पहिल्या समीकरणात पहा काय आहेत. 17, 15 आणि 17 आहेत. ठीक आहे, 15 हिअर अँड 17 हिअर. तेच त्या समीकरणातले एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स दुसऱ्या समीकरणात रिव्हर्स होतात म्हणजे पहिल्या समीकरणात काय दिले त्यांनी, एक्सचा कोएफिशियंट 15 दिलेला आहे, तर तो इथं वायचा सहगुणक बनला आहे. आणि दुसऱ्या समीकरणात जे 17 दिला आहे तो इथं पहिल्या समीकरणात एक्सचा कोएफिशियंट बनलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ट्रिक लक्षात आली असेल आपल्याला. काय ट्रिक आहे? एक्स आणि वायचे कोएफिशियंट्स पहिल्या समीकरणात जे 2 होते तेच रिव्हर्स होतात दुसऱ्या समीकरणात. अशा प्रकारच्या गणिताला एका विशिष्ट मेथडनं सोडवायचे. ती मेथड अशी, लक्षात घ्या, सुरुवातीला या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आणि नंतर त्या दोघांची वजाबाकीसुद्धा करायची. म्हणून सुरुवातीला बेरीज करूया यांची. ॲडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2, बेरीज करा या दोघांची. 15x + 17y = 21 अँड दुसरं जे आहे 17x + 15y = 11. ॲडिशन करा. 15x + 17, 32x, and here 17y + 15y, again 32y, and here 21 + 11, that is 32. इथला 32 कॉमन काढा, हे असं होईल. 32 ब्रॅकेटमध्ये राहील x + y = 32 आणि 32 गेट कॅन्सल केलं तर आपल्याला इथे एक समीकरण मिळते, x + y = 1. इथे काय राहिला म्हणजे 1 होता कॅन्सल झाल्यावर. वी कॉल इट इक्वेशन नंबर 3. ओके, इक्वेशन 3 मिळालं. म्हणजे ॲडिंग केल्याच्या नंतर एक इक्वेशन मिळालं आपल्याला. आणखीन तरी एक्स आणि वायच्या किमती नाही मिळाल्यात. मग आता पुन्हा मी काय सांगलो, तर युक्ती काय सांगली, ते ट्रिक काय सांगली होती की एकदा ॲड करायचं आहे, एकदा सबट्रॅक्ट करायचं. लक्षात ठेवा, व्हेरिएबलच्या कोएफिशियंटच्या किमती दुसऱ्या समीकरणात पहिल्या समीकरणात अदलाबदल होऊन दिसत असतील तर एकदा ॲडिंग एकदा सबट्रॅक्टिंग करायचं. आता पुन्हा काय करणार, मी सबट्रॅक्टिंग करणार या इक्वेशन 1 आणि 2चं. बघा मी काय लिहितो ते. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. मग काय बनेल समीकरण पहा. इथे लिहितोय वर मी 15x + 17y = 21, 17x + 15y = 11. नीट ऑब्झर्व करा, सबट्रॅक्शन चाललं आहे इथं. सबट्रॅक्शन चालताना एक गोष्ट लक्षात घ्या की जो सेकंड समीकरण आहे, जो सेकंड इक्वेशन आहे, जे त्याचे साईन चेंज होतात. म्हणजे इथं पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होत आहे आणि हे +11 होतात तो सुद्धा -11 होऊन जाईल. ठीक आहे, साईन चेंज करायचे फक्त सेकंड खालच्या समीकरणाचे निगेटिव्ह असल्यामुळं. मग चला वजाबाकी कंप्लीट करा आता. 15x - 17x - 2x. Now here 17y - 15y + 2y, and here also 21 - 11. किती होतील पहा. 21 - 11 हे इक्वलचं चिन्ह आहे, इट इज 10. मग इथे कॅन्सलेशन्स करण्यासाठी इथला 2 कॉमन काढा. 2 बाहेर निघाला कंसाच्या, इथं राहील -x कंसाच्या मध्ये -x + y = 10. आणि या 2 कॅन्सलेशन्स करा. कितीचा भाग चालला आहे 5चा. म्हणजे इथं आपल्याला किंमत मिळाली -x + y =
5. याला कॉल करूया इक्वेशन नंबर 4. आता इथपर्यंत पोहोचलो, आणखीन तर आपल्याला किमती नाही मिळाल्या एक्स आणि वायच्या. मग आता इक्वेशन 3 आणि 4. आता इथं विचार करा, एक्सचा सहगुणक समान आहे किंवा वायचा पण सहगुणक समान आहे. तुम्ही कोणालाही एकाला एलिमिनेट करू शकता. इथं बिलकुल इक्वेशन 3 आणि 4 जे दोन समीकरण आपण मिळवले त्याची ॲडिशन करा. तुम्हाला एक सहगुणक समान एक व्हेरिएबल एलिमिनेट होताना दिसेल आणि दुसऱ्याची किंमत मिळेल. मग काय करणार मी, या दोघांचे ॲडिशन करणार. ॲडिंग इक्वेशन 3 and इक्वेशन 4. करा बेरीज. 3 का है x प्लस वाई इक्वल्स टू 1 एंड 4 कोणता होता -x प्लस वाई इक्वल टू 5. ॲडिशन करा या दोघांची. ॲडिशन करताना प्लस मायनसच्या टर्म्स कॅन्सल होतील, म्हणजे x हा इलिमिनेट व्हायला इथं y प्लस वाय दॅट इज 2y इक्वल टू 1 प्लस 5 इट इज 6. आणि इथं 2 याला कॅन्सल केलं 6ला, तर इथं 3 किंमत आली, म्हणजे एक्सची किंमत वायची किंमत मिळाली मला 3. वाय इक्वल टू 3. आता ही वायची किंमत पुट करा. समीकरण कुठेही 1 2 3 4 कुठेही सबस्टिट्यूट करू शकता तुम्ही. सोप्या ह्याच्यात सबस्टिट्यूट केलं तर पटकन मिळते आन्सर. मी इक्वेशन 3ला कन्सिडर करतो आणि त्याच्यात किंमत पुट करतो. वायची किंमत 3 आलेली. पुट y इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये पुट करा ही किंमत. देअरफोर काय होईल पहा, x प्लस वायची किंमत आली 3 तिथं ठेवली इक्वल टू 1. आता 3 इकडे पाठवा. फायनली आपल्याला काय मिळेल, x इक्वल्स टू 1 मायनस 3 and that is -2. therefore x equals to काय मिळाला, -2. so this is the value for variable x. This is the solution. Therefore x equal to -2 and y equal to 3 is the solution of given simultaneous equations.